पुण्यातील जैन बोर्डिंगला मुरलीधर मोहोळ यांनी भेट दिल्यानंतर जैन समुदाय आक्रमक झाला। जैन बोर्डिंगच्या जमिनीबाबतचा करार रद्द करावा अशी मागणी जैन समाजाकडून करण्यात आलेली आहे। तसंच या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी देखील केली गेली आहे। तर 30 ऑक्टोबर पर्यंत हे प्रकरण निकाली लागले नाही तर जैन गुरुदेवांसोबत मुरलीधर मोहोळ यांनीही आमरण उपोषणाला बसावं अशी मागणी जैन समुदायाकडून करण्यात आली आहे। आणि म्हणून मी मागणी सेल डीड रद्द करा। दुसरी गोष्ट, या संदर्भाचे संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी ज्यांनी बेकायदेशीर कार्याला मदत केली, कॉर्पोरेशनचा असो, महानगरपालिके आयुक्त विभाग आयुक्त धर्माचे आयुक्त आणि संबंधित बँक ह्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे भविष्यामध्ये असे गैरप्रकार करताना त्याला प्रतिबंध लागेल। गुरुदेवचा आशीर्वाद घ्यायला आलोय, बोलवलं म्हणून आम्ही आलोय। आमचा मुद्दा काय? गुरुदेवनी ते म्हणतात गुरुदेवनी बोलवलंय, गुरुदेव कोणाला बोलवत नाही। आमचा मुद्दा एकच आहे, जर हा 30 तारीखपर्यंत विषय नाही संपला तर अण्णांनी या इथे ठिकाणी येऊन गुरुदेव बरोबर आमरण उपोषणाला बसावं असं मी ठामपणे सांगतो।